तीर्थपारायण दत्तात्रय महाराज आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि तुम्ही सगळे श्रोते मंडळी बहुसंख्येने गेल्या वर्षीपेक्षा दुप्पटने आपण कार्यक्रमाला आहात बघा. तुम्हा श्रोत्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. तुम्ही आहे म्हणून आम्हाला शोभा आहे की नाही. म्हणून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. जेव्हा जेव्हा भजन येईल तेव्हा हातानं टाळी वाजवा. एखादा प्रश्न विचारला तर बोलतं राहा, चुकलं चुकू द्या, तुमचा अपमान वगैरे मी करणार नाही, पण हसतं खेळतं राहा. तुम्हाला आणि मला मिळून हे कीर्तन करायचं आहे आणि जास्त वेळ करायचं नाही, 12 वाजेपर्यंत संपून टाकायचं. जमेल ना? नाही, शॉर्ट बट स्वीट, थोडे परीने रे. एका तासात मला तुम्हाला जेवढं देता येईल तेवढं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. विठला 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 सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. नॉर्मली कोठे बाळायला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये माझ्याकडे लक्ष द्या आता. कुळाचं कुळदैवत असणारी देवी, त्या देवीची यथार्थ स्वरूपाची ओळख महाराज म्हणतात आम्हाला संतांनी करून दिली. हे बघा, एक शब्द जरी तुमचा ऐकण्यातला चुकला तर तुम्हाला पुढचं काय सांगतो हे अजिबात कळणार नाही आणि कंटाळवाणं होईल. त्याच्यामुळे आलात आत वेळात वेळ काढून तर सर्वांगाचे कान करून ऐका, एवढी माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये कुळाचं कुळदैवत असणारी देवी, त्या देवीची यथार्थ स्वरूपाची ओळख महाराज म्हणतात आम्हाला संतांनी करून दिली. कुळीची ही कुळदेवी केली ठावे संतांनी. मुळात ती देवी आम्हाला प्राप्त होती, पण अज्ञानामुळे तिचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं आणि ते ज्ञान आता आम्हाला संतांनी करून दिलं. आणि ज्ञान करून दिल्यामुळं काय झालं? बरं झालं. काय बरं झालं? ज्ञान करून दिल्यामुळं आम्हाला त्या देवीला शरण जाता आलं. बरवे झालो, शरण गेलो. आणि शरण जाण्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये असा झाला, अनादिकालापासून आमच्या पाठीमागे एक संकट लागलं होतं, जन्म मरणाचं. त्या संकटातून आमची मुक्तता झाली. उगविलो संकटी. बरं, या देवीला देवाला साधू संतांनी आग्रह धरून नावा रूपाला आणलं. बघा, देवाला आणावं लागतं, तुम्हा आम्हाला यावं लागतं. संत आपल्या इच्छेने येतात आणि आपल्या इच्छेने जातात. देवाचं जे प्रारब्ध आहे ते परीक्षा प्रारब्ध आहे. अहम भक्त पराधीनः. भगवंत हा भक्ताच्या अधीन असतो, बरोबर का? देवाला आणावं लागतं, बरोबर आहे. म्हणून आणीला ही रूपाबळे, किंवा अजून सोपं करून सांगतो तुम्हाला, अव्यक्त निराकार. बोला बोला. नाही ज्या आकार, जेथून चराचर हरीशी भजे. ज्याला आकार उकार मकार चकार काहीच नाही असा असणारा परमात्मा. रंग नाही, बोला, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया. ज्याला रंग रूप वर्ण छाया आकार उकार मकार चकार काहीच नाही असा असणारा परमात्मा, रंगाला रूपाला वर्णाला छायेला आकाराला उकाराला मकाराला चकाराला ज्यांनी आणला त्यांना म्हणतात संत. पण तो सहजासहजी नावा रूपाला आला नाही. करोनी खडे हरिदासी. साधू संताला त्याच्यासाठी आग्रह धरावा लागला. लक्ष देऊ नये का? महाराज म्हणतात या सर्व गोष्टीचा आनंद माझ्या जीवनात झाला. माझ्या कुलदैवताची ओळख मला संतांनी करून दिली. ओळख झाल्यामुळं मला शरण जाता आलं. शरण गेल्यामुळं संकटातून मुक्तता झाली. देव नावा रूपाला आल्यामुळं शरण जाणं सोपं झालं. या सर्व गोष्टीचा आनंद माझ्या जीवनात झाला आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी मी संतांच्या समागमामध्ये गेलो. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. मी संतांच्या समागमात गेलो आणि माझा आनंद मी नाचून प्रगट केला. बघा, नाचणं हे एक आनंदाचं प्रतीक आहे. आनंद झाल्यावर माणूस काय करत असतो? नाचत असतो, बरोबर आहे. म्हणून महाराज विठ्ठल, या महाराज विठ्ठला 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 महाराज म्हणले मी संतांच्या समागमात गेलो आणि माझा आनंद मी नाचून प्रगट केला. लक्ष माझ्याकडे द्या. माझा आनंद मी नाचून प्रगट केला. नाचणं हे एक आनंदाचं प्रतीक आहे, फक्त त्या नाचण्यामध्ये प्रेम होतं. तुका म्हणे समागमे नाचू, बोला, प्रेमे लागलो. आपणही नाचतो, पण आपल्या नाचण्यात प्रेम असेल का नाही शंका आहे. बोलत चला. निवडून आलेली पार्टी पडलेल्या पार्टीच्या दारात नाचते, प्रेमानेच ना का खुन्नस? बोला 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 बोला. खुन्नस, तिरस्कार आहे का नाही? हे नाचणं आहे, पण हे तिरस्काराचं आहे. लग्नात नवरदेवाच्या पुढं डीजे डॉल्बीवर पोरं नाचतात, त्या नाचण्यात प्रेम असतं का? नाही. टाकलेली असते ती जिरवायची असते, आहे का?
हे मस्तीचं नाचणं आहे. निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं, लग्नातलं नाचणं मस्तीचं आणि परमार्थातलं नाचणं भक्तीचं. महाराज म्हणले इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. भक्ती सुतवतो तरुण गृहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विराजित. स्वतः भक्ती माता भगवंताच्या भजनामध्ये नाचत असते. नर्त मध्ये त्रिगमेव तत्र. लक्षात ठेवा, भागवत महात्म्यामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे, भागवतामध्ये आपण ऐकून घ्या. महाराज म्हणले स्वतः भक्ती माता भगवंताच्या भजनामध्ये नाचत असते, म्हणून इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. हे पोरं उड्या मारतात म्हणजे काही जेवण जिरवायला नाही, कळलं का माझं बोल. हे टाळकरी जर पावल्या खेळत असले तर ते काय जेवण जिरवायला नाही किंवा भूक लागण्यासाठी नाही, ती एक प्रकारची भक्ती आहे. इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. आणि भजना कीर्तनात नाचायला लाजायचं नाही. हा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, हे ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. महाराज म्हणले नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे. कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. गाये नाचे उडे. आता हे गाये काही नाचे ज्याला जमत नसेल त्यानं उडे, बरोबर आहे. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. भजना कीर्तनात नाचायला लाजायचं नाही. काही बाया म्हणतील महाराज नाचा वाटतं पण गिराईक धड नाही ना. घरी गेल्यावर जर म्हणलं लय संतीन झाली होती, बरोबर, भीती वाटते का नाही, आहे का नाही, बरोबर आहे ना. मालक चांगले नाही. काही बाय म्हणतील महाराज मालक चांगले हो पण आमच्या गावातले लोक चांगले नाही. सबसे बुरा रोग क्या कहेगे लोग, बरोबर आहे. लोक काय म्हणतील एवढ्या वाक्यामुळे जीवनातले बरेचसे स्वप्न अपुरे राहतात. काही बाया म्हणतील आमच्या गावातले माणसं चांगले नाही. आता इथं जर एखादी बाई उभी राहिली आणि पावली खेळायला लागली, खाली बसलेल्या बाया दम धरतील का? खाली बसलेल्या बाया म्हणतील माय या डंगरीला काय करायचं या वयात, बोलतील ना असं, बरोबर आहे का नाही. पण महाराज म्हणले तुका म्हणे तुम्ही ऐका वचन तेजोनिया जन भक्ती करा. या सगळ्याचा अभ्यास करूनच हे प्रमाण महाराजांना आपल्या तुका म्हणे हासे जन नाही कानत ये नाही, वावा नाही कानत ये नाही, कानत ये. तुका म्हणे हासे जन नाही कानत ये नाही, नाही कानत ये नाही, कानत ये. तुका म्हणे हाशे जन नाही कान तये ठाई. महाराज म्हणले भजन करताना हसू द्या ना, लोक हसतील, आपल्याला अडचण काय. मी सांगू तुम्हाला, मीराबाई राजपूत समाजातली राजघराण्यातली राजाची पोरगी होती, पण भजनात नाचायला लाजली का नाही. म्हणतात ना, मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई. राना की रजधानी छोड़ी लोक लाज सब तोड़ी, मैं तो ऐसी भई बवरिया हो. मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई. तेरे बंसी पे जाऊं बलिहार रसिया, तेरे बंसी पे जाऊं बलिहार रसिया. मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया, मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया. नाचूंगी 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 नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ अपने मंदिर में बैठ बैठ, अपने मंदिर में बैठ बैठ कर, अपने मंदिर में बैठ कर गीता भागवत बाचूंगी, गीता भागवत नाचूंगी 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 नाचूंगी.
नाचूंगी नाचूंगी हरी गुण गावत नाचूंगी. बोला कसं हरी गुण गावत 90 लावत नाही हा. हरी गुण गावत नाचू म्हणतात ना. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, 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 पग घुंगरू बांध मीरा नाची, घुंगरू बांध मीरा नाची, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची. मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की नाची रे, पग घुंगरू बांध नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मैं तो अपने नारायण की दासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. टाळ्या अशा मोकळ्या मनानं वाचवत जा, त्याला का पैसे थोडे लागतात. लक्ष देऊ नाही का बघा बा, नुसत्या नाचल्या नाही तर पायात घुंगर बांधून नाचल्या. म्हणून आवशेकर महाराज चक्री भजन करताना घुंगर बांधून करतात. अमळनेरकर महाराज पांडुरंगाच्या मंदिरातलं भजन घुंगर बांधून करतात. नामदास महाराज पांडुरंगाच्या मंदिरात घुंगर बांधून भजन करतात. देगलूरकर महाराज घुंगर बांधूनच भजन करतात. ही परंपरा आहे, लक्षात ठेवा. म्हणून इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. महाराज म्हणतात ते नाचणं सुद्धा माझं देवाला आवडलं आणि माझी संकटातून मुक्तता झाली. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो, बर्वे झालो शरण गेलो, उगविलो संकटी, असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला विठाला तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात. शब्दाकडे लक्ष द्या. तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात. बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटी. ऐका, काही वारकरी संप्रदायाच्या अभ्यासू लोकाला, एकनिष्ठ लोकाला पहिला प्रश्न हा निर्माण होईल की महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहेत आणि पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त असणारे तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात, हा पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे. तुकाराम महाराज पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहे कशावरून? सानप महाराज सांगतात म्हणून नाही, महाराजांच्या मुखातल्या एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे एक गाव आम्ही विठोबाचे नाम, काम नाही होत आणि काची काम नाही आवाज मोडनिया वाटा सुख्य मधुस मोडनिया वाटा सुख्य मधुस आणि काचे काम नाही आता, आणि काचे काम नाही आता, मोडनिया वाटा तुझ्या मधु, मोडनिया वाटा तुझ्या, मोडनिया वाटा तुझ्या मधुता, तुझ्या क्षमा एकदाच मोडा. टाळ्या वाजवायच्यासाठी एकदा. वा. आणि कापय काम नाही आता, यांनी गायल्यावर बाकी जायचं काय काम नाही आता. एक गाव आम्ही, बोला बोला बोला, विठोबाचे आणि कापय काम नाही आता, बोलावा विठ्ठल पहावा. म्हणून 9 फुटाची विठ्ठलाची मूर्ती दिली. काय नाव आहे त्यांचं? आप्पा. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जोरदार. वा. त्यांना माहित होतं हे वारकरी पांडुरंगाला सोडून दुसरं पाहू शकत नाही, म्हणून पांडुरंग दिला बरं का. बोलावा विठ्ठल, पहावा, करावा, द्यावा,
हा द्यावा सुद्धा करावा विठ्ठल जीवे भावे येणे सोशे मन झाले हाव भरी परत माघारी येत नाही किंवा घेत नाही समचरण दृष्टी बोला जे पाठ येते बोला समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता तसं या पोरांसाठी नवनाथ बाप माय चुलता आणि नवनाथ भगिनी आणि भ्राता कळलं माझं बोलणं वारकऱ्यासाठी जसा पांडुरंग सर्व नात्यासाठी आहे तसं या लेकरांसाठी हे नातं सगळं नवनाथ महाराजांसाठी आहे लक्षात ठेवा महाराज म्हणले विठ्ठल आमुचे जीवन तुमच्यावरच आलं नवनाथ आमुचे जीवन पोरांसाठी म्हणावं विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केला असेल कुणाला रखुमाईचा पती म्हणजे पांडुरंगाला धारण केलेला आहे महाराज म्हणले पांडुरंगाला सोडून इतर देवाची स्तुती आम्ही करतही नाही आणि ऐकतही नाही झाली तर ब्रह्महत्येचं पातक अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचुने त्या पांडुरंगा एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे महाराज म्हणले आमचा पांडुरंगाशी भाव कसा जोडलेला आहे माहितीये पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण अम्मा नारायण तैशा परी पतिव्रता बाईला आपला नवरा सर्वस्व असतो कुणाला म्हणायचं माय पतिव्रता पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता कुणाला म्हणायचं पतिव्रता पतिव्रतेचे जिने भ्रताराच्या वर्तमाने कुणाला म्हणायचं पतिव्रता पतिव्रता नेने अनिकाची स्तुती सर्व भावे पती ध्यानी म्हणी कुणाला म्हणायचं पतिव्रता पतिव्रतेचा भाव तिचा पती तिचा देव कुणाला म्हणायचं पतिव्रता जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं बोला ना पतिव्रता जी पतीची सेवा करते तिला म्हणायचं पतिव्रता कारण पती कोण असतो परमेश्वर असतो तुमच्या इकडे नसतो का आमच्या इकडे असतो पती कोण असतो बोला परमेश्वरा हो बोला ना बाबा काय पती कोण असतो परमेश्वर असतो पती परमेश्वर असतो भगत महाराज पण परमेश्वर दारू पित नसतो ना हे बी तेवढंच खरं आहे का नाही कुणाकुणाचा परमेश्वर दारू पितो हातवर करा बरं मी दारू सोडायचा उपाय सांगतो करा हातवर बापरे एवढे सज्जन माणसं आहे नसरापूरले याच्या छात्या कशा धडधड करायला पाहन करतिक का हातवर बर जाऊ द्या नका हातवर करू पण तुमच्या मनाला तर माहिती आहे आपलं गिराईक पियत आहे होय माया हो मनाला माहिती आहे ना बरं जाऊ दे मला अजून सूक्ष्मता सांगायची ऐका त्यांना माहिती आहे माझा मालक दारू पितो ऐका त्यांना माहिती आहे माझा मालक दारू पितो पण तरी सुद्धा एवढ्या माणसात हात वर करून त्यांची इज्जत घालवणं हा पतिव्रतेचा धर्म नाही म्हणून त्या बिचाऱ्याने हात वर केला नाही कळलं माझं बोलणं म्हणून त्यांनी हात वर केला नाही तुम्ही लाजा धरा बरोबर आहे ना तिनं एवढ्या माणसात आपली राखली आता आजपासून बंद करू आपण आहे का नाही जेवढे संसार दारून उद्ध्वस्त केले तेवढे संसार कशानंच उद्ध्वस्त नाही केले तुमच्या दायरीतलंच उदाहरण आहे ना एका श्रीमंत माणसाचं पोरग वारलं कैदी आणि बरोबर आहे का अरे व्यसनाने माणसं बर्बाद होतात मी सांगेल तुम्हाला लक्षात ठेवा मला सांगायचं काय अरे जेवढ्या आता हे ओल्या दुष्काळानं माणसाचं नुकसान नाही ना तेवढं दारूनं नुकसान आहे दादा बरं पैसा नाही म्हणून शाळा सोडणारी मिळतील पण पैसा नाही म्हणून दारू सोडणारी भेटणार नाही पैसा नाही म्हणून व्यसन बंद करणे नाही पैसा नाही म्हणून सप्ते बंद करणारे मिळतील पण पैसा नाही म्हणून व्यसन बंद करणारे भेटणार नाही शोकांतिका आहे आजी महाराज जाऊ द्या मला विषयांतर करायचं नाही कसा जरी असला तर त्याची सेवा करणं आमच्या इकडची मन आहे बघा पदरी पडलं धोड बोला 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 आहे का तुमच्या इकडे पण हा आणि बोलून करावं गोड बरोबर आहे का भला हो बुरा हो कैसा भी हो भला हो बुरा हो कैसा भी हो मेरा पति मेरा देवता हो मेरा पति मेरा देवता हो भला हो बुरा हो कैसा भी हो भला हो बुरा कैसा भी हो मेरा पति मेरा देवता हो मेरा पति मेरा देवता हो कसा जरी असला तर त्याची सेवा करणं हा पत्नीचा काय आहे धर्म आहे बरोबर आहे का नाही पतिव्रतेचा भाव जसा पतीशी जोडलेला असतो अम्मा नारायण तैशा परी एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला असताना ते तुकाराम महाराज देवीला शरण का जातात
बर तुकाराम महाराजच नाही, वारकरी संप्रदायाच्या कोणत्याही संताचं चरित्र बघा, त्यांचा एक भाव आणि एक देव जोडलेला आहे. प्रेममूर्ती नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण घ्या बरं का. नामदेवराव, तुमचं नाव नामदेवच आहे ना. हा, नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण सांगतो. प्रेममूर्ती म्हणून नामदेवरायाला संबोधलं जातं, तसं प्रेममूर्ती म्हणून नवनाथ महाराजांना संबोधलं जातं. सहज येतंय ते बोलतोय, या ठरवून नाही काय नाही, येतंय ते बोलतोय. लक्षात ठेवा. महाराज म्हणले प्रेममूर्ती म्हणून नामदेवरायाला संबोधलं जातं. नामदेवरायाचा अधिकार जर आपण पाहिला तर नामदेवराय 5 वर्षाचे असताना नामदेवरायाचे वडील दामू शेट्टी घरी नव्हते. मग नामदेवरायाच्या आईने सांगितलं, नामा आज तुझे बाबा घरी नाही येत, आज देवाला नैवेद्य घेऊन तुला जायचंय, माझ्याकडे लक्ष द्या. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले आणि नामदेवरायाच्या आईनं आवाज, नामा देवाला नैवेद्य खाऊ घालू नये. आपली आई काय म्हणते, देवाला नैवेद्य दाखवू नये. बरोबर. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले. दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला. देवाच्या खाण्याची वाट पाहायला लागले. देव खायला तयार नाही. नामदेवरायला असं वाटलं, रोज बाबा नैवेद्य आणतात तर देव खातो आणि आज मी आल्यामुळं देव खात नाही. बायका बरं लक्ष देऊन नामदेवराय देवाला म्हणले, देवा तू जर नैवेद्य नाही ना खाल्ला, तुझ्याच पायावर डोकं आपटून मी माझा प्राण देईल. नामा म्हणे तुझला शरण, चरण कमळावरी शिरा पटेन, घेऊन आलो नैवेद्याला, एक तरी घास घे विठ्ठला. तुझ्यासाठी नैवेद्य घेऊन आलो, एक घास तरी तुला घ्यावा लागल. पुण्यावरून पार्सल आणलंय, अर्धी तरी तुला हाणावं लागल. आग्रह करतात का नाही, एवढ्या लांबून आणलं तू घेत नाही म्हणजे बरोबर आहे काय. असं नामदेवराय म्हणले, तू जर नैवेद्य नाही खाल्ला तर तुझ्याच पायावर डोकं आपटून मी माझा प्राण देईल. चमत्कार बघा. पाषाणाची मूर्ती थरथरा कापिली आणि जेवती लागली. नाम्या सवे बोला नोय हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. आपलं म्हणणं होतं दगडाचा देव खात नाही, पण नामदेवरायानं केलेला चमत्कार खाल्ला नाही का? का खाल्ला? खाऊ घालणारा नामदेवरायासारखा असेल तर देव दगडातून प्रगट होऊन खायला तयार आहे. खाऊ घालणारा आपल्यासारखा असेल तर कुत्रं सुद्धा खायला तयार नाही. आपल्या डाव्या हातात भाकर असते आणि उजव्या हातानं काठी लपवलेली असते. यू बरोबर आहे. कुत्रजवळ येईपर्यंत भाकर दाखवायची, कुत्रजवळ आलं की भाकरीचा हात मागं करायचा आणि काठीचा ठोका टाकायचा. होईल का जेवण? जेवण 2 पद्धतीनं होतं. एक तर खाणाराला भूक असावी, नाही तर खाऊ घालणारा नवनाथ महाराजासारखा असावा. बरोबर. खाऊ घालणाराचं प्रेम असावं. अरे भोजन तेव्हाच होईल ना. तुका म्हणे जया संकोच दर्शने, तया ठाया जाणे अनुचित. मोकळे नाहीत पुणे जिल्ह्यात एवढे माणसं जमायला महाराज, त्याच्यासाठी प्रेम लागेल ना. कोण आहे नुसत्या भात खायला येत असतात का लोक? अजिबात नाही. प्रेम आहे. आणि प्रेम असेल ना, भात बी नसू द्या, इथून उपवाशी लोक कीर्तन ऐकून घरी जातील महाराज. प्रेम पाहिजे ना. आपण 3-4 चपात्या खातो बघा, आणि आपलं लेकरू जर आपल्या तोंडात एक घास घातला की माणूस म्हणतो पोट भरलं माझं, जेवायची नाही मला आता. लक्षात ठेवा. खाऊ घालणारा तसा पाहिजे ना. मी सांगेन बघा तुम्हाला, लक्षात ठेवा. खाऊ घालणारा प्रेमाचा असला की माणसं भूक नसली तरी जेवतात. नाही तर काही माणसं आम्हाला जेवायला येतात आणि बायकोला म्हणतात, अय वाढ वाढ महाराजाला अजून अर्धी वाढता येईल, पुन्हा भेटत नसतंय वाढ. तू एवढा हलकट समजला का आम्हाला? अशाच्या घरी जेव्हा वाटन का झाला बोला. अशाच्या घरी काय जेव्हा वाटल महाराज. म्हणून बघा नामदेवरायासारखा खाऊ घालणारा होता भगवंतानं दगडातून प्रगट होऊन. म्हणून म्हणतात ना, कोण कहता है भगवान खाते नहीं, नामदेवराय की तरह हम खिलाते नहीं. कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. कौन कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा की तरह हम सुलाते नहीं. कौन कहता है भगवान रोते नहीं, राधा रानी की तरह हम प्रेम करते नहीं. म्हणून म्हणतात, एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा ये रो रो कहे. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा ये रो कहे. क्या होते आंसू, क्या पीड़ा होती है, क्या
आंखें रोती है। एक बार जरा तुम इंतजार कर देखो सावरिया, राधा ये रो रो कहे। एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा ये रो कहे। क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा, क्या होती है आशा, क्या होती निराशा। एक बार जरा तुम प्रेम करके देखो सावरिया, राधा ये रो रो कहे। एक वेळेस राधा होऊन प्रेम करायला शिका, जो आपल्यासाठी रडायला सुद्धा तयार आहे. नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य प्रेमामुळे खाल्ला देवाने. आहे का? एवढं नामदेवरायाचं प्रेम, नामदेवरायाचं देवाचं एवढं प्रेम. एक क्षण जरी नामदेवराया बाजूला गेले ना, देवाला करमत नव्हता. आपलं प्रेम देवावर असणं विशेष नाही हा, आपले कामच तेवढे आहे त्याच्याकडे. आपण प्रेम करणं साहजिक आहे ना, काम असल्यावर प्रेम करतात ना माणसं, बरोबर आहे का? अहो, नामदेवरायाचं प्रेम देवावर होतं हे विशेष आहे, आणि देवाचं प्रेम नामदेवरायावर होतं हे त्याच्यापेक्षा विशेष आहे. मी देवाचा आहे म्हणणं ही झाली भक्ती, देवाने हा माझा आहे म्हणावं ही झाली भक्तीची पराकाष्ठा. आपल्या प्रेमाचा स्वीकार त्यानं केला पाहिजे ना. मग नामदेवरायाचं देवाचं ठरलं म्हणे, नामा तुलाही माझ्याशिवाय करमत नाही, मलाही तुझ्याशिवाय करमत नाही. आज आपल्या दोघांमध्ये करार करायचा. काय करार केला बघा, नामा आजपासून तू मला सोडून कुठं जायचं नाही, आणि मी तुला सोडून कुठं जाणार नाही, असा करार केला. पण काही दिवसानंतर माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. तीर्थयात्रेला गेलो पाहिजे. आली आता 11 जूनला माऊलींचं, 10 जूनला तुकोबारायांचं प्रस्थान आहे. वारीला गेलो पाहिजे. मला वाटतं आपल्या इकडून 2-3 दिंडी आहेत ना, काय कुंभार महाराज पण दिंडी काढताय. दिंडीत गेलो पाहिजे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोयीत पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यो, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये, आणि ते पण अशा जाग्यावर करण्यामध्ये. जिथं गरज आहे तिथं. हस्तस्य भूषणम दानम, दान धर्माण राज धर्माण मोक्ष धर्माण विभाग शास्त्री धर्माण भगवत धर्माण समास व्यास योगदा. हात डोळ्यात मानला. चला लक्षात ठेवा, दान करणं हा माणसाचा धर्म आहे. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. लक्षात ठेवा. हस्तस्य भूषणम दानम, हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. पायाचं भूषण आहे कीर्तन झाल्यावर दुसऱ्याच्या चपला घालून जाण्यामध्ये, बरोबर आहे ना. नाही, पायाचं भूषण आहे तीर्थयात्रा करण्यामध्ये, कंठाचं भूषण आहे नामस्मरण करण्यामध्ये. माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची, कुणाला सोबत न्यावं? मग नामदेवरायाला न्यायचं ठरवलं. माऊली नामदेवरायाकडे आले, नामदेवा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. चांगली गोष्ट आहे, सोबत तुम्ही यावं अशी इच्छा आहे. नामदेवरायाने सांगितलं मी येऊ शकत नाही. म्हणे का? कालच देवाचं माझं ठरलं, देवानं सोडून मला जायचं नाही, आणि मी देवाला सोडून जाणार नाही, मी येऊ शकत नाही. माऊलीला वाटलं आपण पांडुरंगाकडून परवानगी घेऊ. माऊली पंढरपूरला आले. पांडुरंगा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. पांडुरंगानं सांगितलं चांगली गोष्ट आहे, सोबत नामदेवरायाला घेऊन जायची इच्छा आहे. पांडुरंग म्हणले मग जा घेऊन. नामदेवराय शेजारीच उभे होते. म्हणले देवा कालच ठरलं होतं ना तू मला सोडून आणि मी तुला सोडून जायचं नाही, आणि आज खुशाल जा म्हणता, कधीपासून खोटं बोलायला शिकले? भगवंत म्हणले निवडून आल्यापासून. अगोदर खरंच बोलत होतो, बरोबर आहे. कधीपासून खोटं बोलायला शिकले? पांडुरंग म्हणले नामा आपलं लाख जरी ठरलं असेल, वस्तू आपली असू द्या, द्यायची का नाही द्यायची हे आपण ठरून चालत नसतं. न्यायला कोण आलं याच्यावर अवलंबून असतं. मला आज लाख रुपये दिले असते तरी मी कीर्तनाला आलो नसतो, कारण माझ्या मित्राचा कार्यक्रम आज सुरू आहे, बरोबर आहे. पुरुषोत्तम महाराजांचा आश्रमावरचा. मी आता 7 दिवस, आजचं कीर्तन झालं की तिथंच आहे उद्यापासून. पण लक्षात ठेवा, मला यायचं का नाही यायचं हे माझ्या हातात नव्हतं. बोलवणारा कोण आहे याच्यावर अवलंबून असतं. बोलवणारा कोण आहे याच्यावर अवलंबून असतं ना महाराज, बरोबर आहे का नाही. प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप माऊली आल्याच्या नंतर मला नाही म्हणता येणार आहे का? तुम्हाला जावं लागणार आहे. नामदेवरायाला देवाचा विरह सहन होत नव्हता. नामदेवराय देवाला म्हणले देवा ठीक आहे, तुमची आज्ञा म्हणून मी तीर्थयात्रेला जातो, पण माझी सुद्धा एक अट आहे
भारताचं भ्रमण करेल, तीर्थक्षेत्रामध्ये जाईल, मंदिरापर्यंत जाईल, सभा मंडपात जाईल, गाभाऱ्यात जाईल, पण त्या मंदिरात गेल्याच्या नंतर जगाच्या पाठीवर जर मला तुमच्यासारखा देव नाही ना दिसला, नेघे मी तयाचे दर्शन, क्या बात है, नेघे मी तयाचे दर्शन, नेघे मी तयाचे दर्शन, नेघे मी तयाचे दर्शन. टाळ्या वाजवा. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, काय प्रतिज्ञा आहे? कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. कट म्हणजे कंबर आणि कर म्हणजे हात. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. ज्या देवाचे विटेवर पाय नाही आणि कटेवर हात नाही, असा देव जर मला दिसला नाही तर मी त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला असताना या परंपरेतले तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात? या परंपरेतले म्हटल्यापेक्षा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथून या. तुकाराम महाराजाला माहिती नव्हतं का मागच्या अवतारात मी ही प्रतिज्ञा केलेली आहे आणि आज मी देवीला शरण गेलो तर लोक काय म्हणतील? तर ऐका, तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, पण त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. दोन्ही गोष्टी खऱ्या कशा आहेत बघा, उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. तुम्ही इथं बसा, ह्याला इकडे बसू द्या. इकडे ये बाळा तू. विठाला विठाला विठाला, टाळी वाजवा. विठाला विठाला, फ्रेश राहील मूड माझा. लक्ष देऊन आहे का बघा. चला महाराज, कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या कशा असतात बघा. तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं, पण त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं. दोन्ही गोष्टी खऱ्या कशा असतात बघा, उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. प्रसाद महाराज आणि ओंकार महाराज दोघं मित्र. उदाहरण लक्ष देऊन आहे का. प्रसाद महाराज आणि ओंकार महाराज दोघं मित्र. ते खेड शिवापूरच्या बसस्टँडला थांबले. बरोबर उदाहरण आहे. खेड शिवापूरच्या बसस्टँडला थांबले. त्यांना साताऱ्याला जायचं होतं, गाडीची वाट पाहत बसले, पण गाडीला यायला थोडा वेळ होता. मग तिथे एक माणूस चांगलं जिलेबी तळत होता, हॉटेलवाला जिलेबी तळत होता. प्रसाद महाराज म्हणले, ओंकार महाराज जिलेबी खायची इच्छा आहे हो. ओंकार महाराज म्हणले, तुम्हाला जिलेबी खायची इच्छा आहे, पण माझ्या खिशात काही पैसे नाही, अजून काला झाला नाही. उदाहरणात असं होऊ शकतं बरं का. अजून काही काला झाला नाही, माझ्याजवळ काही पैसे नाही. प्रसाद महाराज म्हणले, आता पैशाचं नंतर बघून घेऊ, पण खायची इच्छा झाली ना, काय करावं? ओंकार महाराज आपला गरीब माणूस, सज्वळ माणूस, म्हणे बाबा तुला काय करायचं तर कर, तू या डेअरिंग आहे, सोनं आहे अंगावर, तू या तू काय करायचं तर करशील. पण म्हणजे हा उदाहरणात असं होतं बघा. पण आपल्याला काय त्या भानगडीत पडायचं नाही. म्हणे पैसे नाही म्हणल्यावर खायचं कसं? ते प्रसाद जरा धाडचे असल्यामुळे ते म्हणे, पाहून घेऊ पैशाचं काय ते, पण खायची इच्छा झाली ना. म्हणले हे पण तू खा, म्हणे मला काही खायचं नाही. हे गेले हॉटेलवाल्याला म्हणले, पावशेर जिलेबी द्या. हॉटेलवाल्यानं पावशेर जिलेबी दिली. तिथंच खुर्चीवर बसले, जिलेबी खात बसले. आता हे जिलेबी खाताना पाहून पैसे जरी नसले तरी ओंकारला दम निघा ना. म्हणे याच्याजवळ पैसे नसून हाणायला लागले. मग आपण काय करायचं, पहिले तर त्याला मागतील, नंतर आपल्याला मागतील, पाहून घेऊ पुढचं पुढं काय. ओंकार महाराज बी गेले, म्हणले मलाही पावशेर जिलेबी द्या, आणि तिथंच खुर्चीवर खात बसले. प्रसाद महाराजांची जिलेबी खाऊन झाली. प्रसाद महाराजांनी हात धुतला आणि निघाले. हॉटेलवाला म्हणे पैसे. प्रसाद महाराज म्हणले, तुम्हाला पहिले पैसे दिले आणि नंतर जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे, खोटं बोलताय तुम्ही, पैसे दिले नाही. अहो म्हणले, तुम्ही खोटं बोलताय, तुम्हाला अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली, असं कसं बोलताय तुम्ही? तेवढ्यात ओंकार महाराज मधीच उठले, म्हणे हो तुमच्या दोघांच्या भांडणात मी दिलेले विसरून जाल. हॉटेलवाला म्हणले, नाही तुम्ही दिलेले आठवणीत आहे, यांनी दिले. ओंकार महाराज म्हणले, आपली निर्दोष मुक्तता झाली.
प्रसादचा भाग आहे, प्रसाद पाहून घेईल, आपल्याला गरज काय आता. दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. 10-5 माणसं एकत्र आले. काय झालं काय झालं काय झालं. त्या हॉटेलवाला म्हणे अहो यांनी जिलेबी खाल्ली आणि पैसे दिले नाही, निघाले. ते म्हणले अहो अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. खोटं बोलतो हा हॉटेलवाला. असं असतं का, अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. ऐकणारे म्हणले बघा तुम्ही म्हणता दिले, तुम्ही म्हणता नाही दिले, अशानं वाद मिटणार आहे का. आम्ही काही ठरवाय नव्हतो, तुमच्या दोघाचाच फोन झाला. आता तुम्ही असं म्हणलं बरोबर आहे का नाही. तुमच्या दोघाचा फोन झाला, आम्हाला माहिती काय आहे. इथे एखादा आय विटनेस होता का, पुरावा होता का, कोणीतरी पुरावा होता का. ते हॉटेलवाला म्हणे हे बघा हे इथं होते, यांना विचारा तुम्ही. त्याला नाव माहित नाही ना, म्हणजे हे इथं होते यांना विचारा. हे बाकीचे लोक म्हणले का यांना पैसे दिले का, या महाराजांनी या हॉटेलवाल्याला पैसे दिले का. ओंकार महाराज म्हणजे जो कहूंगा सच के अलावा कुछ नाही होगा. जे बोलेल ते खरं बोलेल. भगवद्गीतेची शपथ घेऊन आपण काही खोटं बोलणार नाही म्हणे. खरं म्हणजे आपण काही खोटं बोलणार नाही म्हणे. मग खरं सांगा यांना पैसे दिले का. ते बाकीचं मला माहिती नाही पण जसे पैसे मी यांना दिले तसे यांनी सुद्धा यांना दिले. ज्यांना कळलं नाही त्यांनी प्रसाद घेऊन जा आता. त्याच्यापेक्षा मला म्हणजे यांनी दिले नाही हे बी खरं आहे, यांनी दिले नाही खरं बी नाही आणि खोटं बी नाही. मग तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे बी खरं आहे आणि एकनिष्ठ देत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. दोन्ही गोष्टी खऱ्या कशा आहे सांगतो. तुकाराम महाराज या देवीला शरण जातात, ती देवी कोणती याचा आपल्याला विचार करावा लागेल. साधू संतांनी भगवंताला आळवते वेळेस 3ही लिंगामध्ये आळवलेलं आहे. जे शाळेत गेले त्यांना कळेल. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. याचे प्रत्यय तो ती. बोला तो ती आणि टोल नाक्यावर ते. बरोबर. तो ती ते. बरोबर आहे का नाही. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. वर्णन पांडुरंगाचं आहे. पुल्लिंगात ते आहे, स्त्रीलिंगात ते आहे, नपुंसकलिंगात सुद्धा आहे. पुल्लिंगातलं पांडुरंगाचं वर्णन आहे का. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा प्रत्यय पुल्लिंगाचा आहे. नपुंसकलिंगातलं वर्णन सुंदर ते ध्यान, उभे विटे करकटे वरे ते. हे सर्व नाम नपुंसकलिंगाचं आहे. आता स्त्रीलिंगातलं पांडुरंगाचं वर्णन आहे का. ये ग विठाबाई. बोला ये ग विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. भीमानी चंद्रभागा, भीमानी वा. एक विठाबाई. माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा. सुंदर सुंदर वा वा. एक विठाबाई. कुठली नारायणगावची का. नाही. माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा. विठाबाई म्हटलं पण कुणाला. पांडुरंगाला. विठाई किठाई माझे कृष्णाई, कान्हाई रंगा येई वो येई, रंगा येई वो येई. विठाई किठाई कृष्णाई कान्हाई हे 4 देव एका एकच. जसं आपल्या आई पोराला कधी सोन्या म्हणते, कधी राजा म्हणते, कधी वाघा म्हणते, कधी पिल्लू म्हणते. पिल्लू कुत्र्याचं असतं. माणसाच्या पोराला म्हणतात तूच माझं पिल्लू आहे का. सोन्या, राजा, वाघा, पिल्लू. बरोबर आहे का नाही. मग आता सोन्या म्हणलं तरी तेच, राजा म्हणलं तरी तेच, वाघा म्हणलं तरी तेच, आणि पिल्लू म्हणलं तरी, आणि कार्ट म्हणलं तरी. आई ठरवेल काय म्हणायचं, तिला बंधन नाहीये. तसं भक्त ठरवतील देवाला काय म्हणायचं. कळलं माझं बोल. भक्त ठरवतील ना देवाला काय म्हणायचं. ऐका. तसं विठाई किठाई कृष्णाई कान्हाई हे 4 देव नाही एकच आहे. आणि असे कित्येक सुद्धा स्त्री रूपकातले प्रमाण पांडुरंगाचे मी तुम्हाला सांगेल. ऐका. उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊली जावो. उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊली जावो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. कधी वटा
शोभे वाळवंटी पुंडलिक देवट्या शोभे वाळवंटी एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो 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 उदो बोला 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 कृष्णाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा वा टाळा वाजवा प्रसादसाठी सुंदर. महाराज शब्दाकडे लक्ष द्या. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासे दाटिवो. पंढरपूरला गर्दी कधी कधी असते. आषाढी कार्तिकी पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी वो. पुंडलिक रायाचं मंदिर कुठे आहे? वाळवंटामध्ये. पुढचा आहे का? एका जनार्दनी आंबा उभी पण कर ठेवोनी. हे वर्णन कोणाचं आहे? मग आज्याचं? हा नाही, हे पांडुरंगाचं वर्णन आहे ना. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी. आणि हेच खरी देवीचे भजन आहे. नाही तर मी नवरात्रात एक चालता चालता ऐकलं. तिरची टोपी वाकड्या भांगावरी ग, देवीची नजर शिंगाड्या वकडावरी ग. हा देवीला काय करायचे याची? हे आराध्याचे गाणे, हे देवीचे वंदन नाही. तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि देवी आणि देव वेगळा नाही. रूपक अलंकार म्हणतात त्याला. अतिशोक्ती अलंकार, रूपक अलंकार. वर्णन पांडुरंगाचं आहे पण रूपक स्त्रीच आहे. असे कित्येक सुद्धा प्रमाण. आणि देवी देव वेगळा नाही. देव देवी मीची पाहू. भगवंत म्हणले देवी आणि देव हे माझंच रूप आहे. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. विठाला विठाला देवी आणि देव वेगळा नाही. उदाहरण सांगतो. समजा तुमच्या गावात एखादी बाई मेली. आता काला वस्तूर मरू नये हा. नंतर कधी तरी उदाहरण आहे फक्त. बाई मेली. मेल्यावर काय म्हणतात मग? हिच्यातली आत्मी गेली. आत्मी गेली म्हणतात का आत्मा गेला? बोला ना. बाई मेली तर आत्मा गेला आणि माणूस मेला तर आत्माच गेला. मग बाई मेल्यावर आत्मी गेली म्हणाय पाहिजे ना. नाही म्हणत का? आत्मतत्वामध्ये भेद नाही. भेद शरीरात आहे. शरीरात का भेद आहे? दोन्हीचं कार्य वेगळं म्हणून शरीर वेगळं. तसं देवी आणि देव तत्वाने एकच आहे. एको देव सर्व भूतेषु गुडाहा सर्वा घटी राम. असं सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. प्रत्येकाच्या हृदयात आत्मतत्व एकच आहे ना. अजून सोपं करून सांगतो. हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे? बोला ना. लाईट नाही, करंट पाहिजे. लाईट हा ते लागलेला आहे तो लाईट, याला करंट पाहिजे. हा माईक चालण्यासाठी करंट पाहिजे. लाईट लागण्यासाठी करंट पाहिजे. फॅन चालण्यासाठी करंट पाहिजे. टीव्ही चालण्यासाठी करंट पाहिजे. कीर्तन कळण्यासाठी करंट पाहिजे. शार्ट झालेल्याला नाही कळणार ना. करंट पाहिजे. थोडा टेस्टर लावल्यावर लाल पिवळा लाईट काहीतरी लागलं पाहिजे ना. बरोबर आहे का नाही? करंट पाहिजे. मग मला सांगा, याच्यातली करंट ही नावाची शक्ती एकच आहे का वेगळी वेगळी आहे? एकच. करंट ही नावाची शक्ती एक आहे. याच्यावर जोडलेले उपकरण वेगळे आहेत. करंट लाईट साठी वेगळा, फॅन साठी वेगळा, टीव्ही साठी वेगळा, असं काही आहे का? शक्ती एकच आहे. तुम्ही त्या करंटचा फायदा माईक साठी घेऊ शकता, लाईट साठी घेऊ शकता, फॅन साठी घेऊ शकता आणि वैतागले तर हात बी लावू शकता. तुम्ही ठरवा. त्याचं काम आहे पॉवर. बरोबर आहे? त्याचं काम आहे पॉवर. बरोबर. तसं ईश्वर ही एक शक्ती आहे. तुम्ही राम म्हणा, कृष्ण म्हणा, काय म्हणायचं तुम्हाला, भैरोबा म्हणा, बिरोबा म्हणा, देवी म्हणा, जगदंबा म्हणा, अंबाबाई म्हणा. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, देखिले म्या त्याशी. पावर माझेवरू, पावर माझेवरू पुन्हा बांधली कैसे. हा अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. उभा विटेवरी. शंख चक्र गदा, शंख चक्र गदा पद्मासहित हरी. अवताराच्या राशी. तुम्ही शेतकरी आहात सगळे. किती दाणे एकत्र आल्यावर रास म्हणतात? अगणित. असा मोठा ढीग पडला की त्याला काय म्हणतात? असं भगवंत अवताराची राशी आहे. देव नटला नाना परी भरून उरला. म्हणजे तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. त्या आमच्या कुळाचं दैवत कसं आहे बघा.
विठ्ठल कुडीचे दैवत विठ्ठल वित गोत चित विठ्ठल पुण्याने पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. वा, विठ्ठल कुडीचे आमच्या कुळाचं दैवत पांडुरंग आहे. तुका म्हणे ज्याचे सनकाधिका द्या ते आमचे कुलदैवत. आणि त्या देवीला शरण गेल्यामुळे एकनिष्ठतेत बाधा आली नाही, पण त्या देवीची ओळख कुळीची हे कुलदेवी. क्या बात आहे. वा 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 वा. हा, कुळीची हे कुलदेवी. कुळीची हे कुलदेवी. कुळीची हे कुलदेवी. कुळीची हे हरी बोल. चरण वा, टाळ्या वाजवा जोरदार. कुळीची कुळदेवी केली ठावे संतांनी. संतांनी आम्हाला त्या देवीची ओळख करून दिली. बरोबर आहे. संताशिवाय या जगातला देव कळणं शक्य नाही. हा, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते संताविन प्राप्ती नाही ऐशे वेद देती. संताशिवाय जगातला देव आपल्याला ओळखता येणार नाही. मी उदाहरण सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या. हे सोनं आहे, कोणाकडे गेल्यावर कळेल. जाऊ द्या, हे दिसणार नाही. प्रसादच्या गळ्यातलं पहा, ते सोनं आहे. आपली लय नजर गेली बा प्रसाद त्याच्यावर. तुला ठेवायचं का नाही ठेवायचं तू ठरव आता कीर्तन झाल्यावर. बरोबर आहे का. हे सोनं आहे, कोणाकडे गेल्यावर कळेल. बरोबर आहे. म्हणजे सोन्याबद्दलचं अज्ञान घालून सोन्याची ओळख करून घ्यायची असेल तर कुणाकडे जावं लागेल. सोनाराकडे. मुलाला बापाची ओळख करून घ्यायची, कुणाकडे जावं लागेल. आईकडे. बघा, आईशिवाय बापाची ओळख नाही, सोनाराशिवाय सोन्याची ओळख नाही, तसं संताशिवाय देवाची ओळख नाही. संत जर नसते तर देव कुणाला कळाला असता महाराज. संत देवाला म्हणले, देवा तू मोठेपणा देऊ नको, आमुचेनी भावे तुझं देव पण. हे का विसरून राहील अशी. अरे आमच्यामुळं तुला देव पण आहे. संतच नसते तर सानप महाराज आज इथं कीर्तनाला उभे राहिलेले दिसले नसते तुम्हाला. कळलं माझं बोलणं. संत नसते तर निमन महाराजाचा हा आश्रम दिसला नसता आपल्याला. संत जर नसते तर एवढे लोक इथं बसलेले आज आपल्याला दिसले नसते महाराज. या महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला माझं चॅलेंज आहे, त्यानं माऊलीचं तुकोबारायाचं नाव न घेता मोठं होऊन दाखवावं. ही मान्यता आपली नाही आहे. ही मान्यता ज्ञानोबा तुकोबारायांची आहे महाराज. सांप्रदायिक अनेक लोक चुकले, अनेक लोक चुकतील. कळलं माझं बोलणं. अनेक लोक चुकले, अनेक लोक चुकतील, पण माऊलीचा सोहळा कमी नाही होणार. ज्ञानोबारायांची काही माणसं म्हणतात सांप्रदायाचं वाटोळं झालं. म्हणत जाऊ नका असं. सांप्रदायात येऊन चुकीचं वागणाऱ्याचं वाटोळं झालं. संप्रदायाचं कुठं वाटोळं झालं. अहो, संप्रदायाचं वाटोळं झालं असतं तर एवढा समाज आज कीर्तनाला आला नसता ना. बोला, लक्षात ठेवा. हे संतामुळं आपल्याला देव कळतो ना महाराज. बघा, मी बोलतो हे खरं आहे म्हणून एवढ्या आताशबाजी व्हायली फटाकड्याची. पॉझिटिव्ह थिंकिंग. विठाला विठाला विठ्ठल रे माने विठ्ठल. पैसा दुसऱ्याचा असू द्या पण आनंद घेता आला पाहिजे ना महाराज. बरोबर आहे का नाही सांगा मला. संतच जर नसते तर देव कळाला नसता. बरोबर आहे का नाही. नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण घ्या. 24 तास देवाच्या सोबत राहणारे नामदेवराय. ऐका, आळंदी संत सभा भरली आणि त्या संत सभेमध्ये मुक्ताबाईनं गोरोबा काकाला सांगितलं, काका तुम्हाला कच्च्या पक्क्या मडक्याची ओळख चांगली आहे, लक्ष द्या माझ्याकडे. हा, याच्यातलं कच्चं मडकं कोणतं आहे तेवढं बघा.
गोरोबा काका जातीनं कुंभार होते आणि कुंभाराकडं मडकं तपासायचं काय असतं? थापटणं असतं. गोरोबा काकांनी ते थापटणं घेतलं आणि बसलेल्या संत मंडळीला तपासायला सुरुवात केली. ज्ञानदादाच्या डोक्यावर ठेवलं, निवृत्तीनाथांच्या डोक्यावर, जेव्हा नामदेवरायाच्या डोक्यावर ठेवलं तेव्हा नामदेवरायानं हात धरला. म्हणले, हो लोक आम्हाला घरी नेतात, आमची पूजा आरती करतात आणि तुम्ही आम्हाला घरी आणून मारता, ही काय तुमच्या घरची संत पूजा आहे का? गोरोबा काकांनी सांगितलं, मुक्ताई हे मडकं कच्चं आहे. नामदेवरायाला राग आला. 24 तास देवाच्या सोबत राहून मी कच्चा? सरपंचाच्या सोबत राहून शेततळ पास होत नसेल तर फायदा काय? अरे म्हणले तुझे कागदपत्र बसत नाही, मग तुझ्या सोबत राहतो ना, बसव. हा नाही बसत म्हणल्यावर मग फायदा काय तुझ्या सोबत राहून? असं असतं बघा. बघा मला तर असं वाटतं भ्रष्टाचार जवळचे माणसं सांभाळायलाच करावं लागतं. लांबच्याचा माणूस विचार नाही करत. म्हणजे तुझे कागदपत्र बसत नाही, तुला भेटत नाही, चाल. बरोबर आहे का नाही? मग राग आला नामदेवरायाला. कुणाचा? गोरोबा काकाचा नाही, पांडुरंगाचा. काम नाही झाल्यावर राग कुणाचा येतो? ज्या अधिकाऱ्यानं काम नाही केलं त्याचा राग नाही येत. आपण कुणाचे कार्यकर्ते आहोत त्या नेत्याचा राग येत असतो. तुमचं नाव सांगून काम करत नाही म्हणल्यावर फायदा आहे का? सांगा ना साहेब, तुमचं नाव सांगितलं होतं मी त्याला. बरोबर आहे का नाही? एवढे महाराजाला जवळचे मित्र म्हणताना नवनाथ महाराज, आणि मग एवढ्यात महाराज येत नाही म्हणल्यावर फायदा आहे तुमच्या मैत्रीचा? म्हणजे तुमच्यामुळं आमचं इचकून. हा बरोबर आहे का नाही? काही काम नाही झाल्यावर राग कुणाचा येतो? राहतो आपण त्याच्यासोबत, त्याचा राग येतो. सभेचा त्याग केला आणि पांडुरंगाकडे आले. नामदेवराय म्हणले, देवा संत सभेमध्ये काकाने मला कच्चं ठरवलं, मी कच्चा आहे? पांडुरंगानं सांगितलं, नामा तू कच्चाच आहे. मग तर बॅटरी डाऊन झाली. म्हणले, देवा मग मी पक्का कुणाकडे गेल्या होईल? म्हणले, तुला सानप महाराजाच्या जिल्ह्यात जावं लागेल. हिंगोली जिल्हा, औंढा नागनाथ तालुका, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग कुठे आहे? बोला बोला, औंढा नागनाथ. आणि ते आमच्या जिल्ह्यात आहे. हा तिथं तुला विसोबा खेचराचे पाय धरावे लागतील, तेव्हा तू पक्का होशील. नामदेवराय पंढरपूरवरून औंढ्याला आले. औंढ्याला काय झालं होतं बघा. जे विसोबा खेचर आहेत ते महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. हा नामदेवरायाने हे दृश्य पाहिलं आणि तळपाय मस्तकाला गेली. अशा माणसाकडे देवाने मला पाठवावं. आता हा माणूस महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला आणि याचे पाय धरल्यावर मी काय पक्का होणार आहे? कधी माणसं वरच्या रंगाला बोलतात, वरच्या टीव्हीवर पाहून गुरु करतात आणि तो जेलात गेला की बोंबलत बसतात. हा वरच्या रंगाला भुलणारी माणसं. अरे ज्ञानोबा तुकोबार आहेत ना आपले आयडॉल, असे आयरे गैरे नसावे महाराज. आपले आयडॉल ज्ञानोबा तुकोबार असावे. कुणाच्या मागं पळत जाऊ नका ना. आम्ही 2 तास चांगलं कीर्तन केले का झालेच आमचे दिवाणी. अरे आम्ही दिवाणी आहेत येड्या हो. बरोबर आहे ना? ज्ञानोबा तुकोबारायला माना ना, तुमच्या श्रद्धेला तडा जाणार नाही कधी. श्रद्धा आहे ना, बरोबर आहे का? एक वाक्य बोलतो, जीवनाचं समर्पण जर चुकलं तर जीवनाचं सरपण व्हायला वेळ लागत नाही. हा नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे, क्वालिटीच आहे, असं कळावंच. असं थोडं काय महाराज विठाला विठाला विठाला. नामदेवरायाने हे दृश्य पाहिलं, माघारी निघाले. विसोबा खेचराने आवाज दिला, ओ नामदेवा कुठे जाता? म्हणे चुकीच्या पत्त्यावर आलो होतो, आता बरोबर माघारी चाललो. म्हणे कसं काय? देवाने तुमच्याकडे पाठवलं होतं, तुमचे पाय धरल्यावर पक्क होईल असं सांगितलं, पण तुम्हाला देव काय ते कळत नाही. महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात, आंधळे झालात का तुम्ही? उठी उठी प्राण्या आंधळा तुकारे, देवावरी पाय ठेविले. विसोबा खेचर म्हणले, नामदेवा जाताय तर जा, फक्त जाता जाता माझे पिंडीवरचे पाय तुमच्या हाताने खाली ठेवा आणि मग जा. विसोबा खेचराचे नामदेवरायानं पिंडीवरचे पाय उचलले आणि ज्या जागेवर पिंड नव्हते त्या जागेवर ठेवा गेले. चमत्कार बघा, तिथून खालून आपोआप पिंड निघाली. असं 1-2 ठिकाणाहून नाही, 12 ठिकाणाहून पिंड निघाली. जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव. मग नामदेवरायाला कळला, रे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही, तर देवानंच यांचे पाय डोक्यावर घेतले. आणि जिथं संताचे पाय असतात तिथंच देव असतो. हरिये तेरे हरि ते तेरे, हरिये तेरे हरि ते तेरे, हरिये तेरे हरि ते तेरे, हरिये तेरे हरि ते तेरे. हरिवा तेरे हरी ते तेरे, हरी वाचून नाही रे तेरे. हरि प्राप्तीची उपाय धरावे संतांचा
प्राप्तीशी उपाय. महाराज म्हणले जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. लक्ष देऊन ऐका बरं का. नामा मने खेचरा पायी ओळखी झाली सर्वा ठाई केली ठावे. संताने केले ठावे संताची केले ठावे संताने केले नामदेव रायाला यथार्थ स्वरूपाचा देव ओळखता आला. कुणामुळं? लक्ष द्या. विसोबा खेचरामुळं. म्हणजे विसोबा खेचरासारखा ओळख करून देणारा होता म्हणून नामदेव रायाला देव कळाला. ओळख करून देणारा बी तसा पाहिजे बरं का. लक्षात ठेवा. ओळख करून देणारा बी तसा पाहिजे. ज्या नामदेव रायाला देवाची ओळख विसोबा खेचराने करून दिली त्याच नामदेव रायानं देवाची ओळख रुक्मिणी मातेला करून दिली. कधी करून दिली माया हो ऐका. बलिप्रतिपदेचा दिवस आहे. बलिप्रतिपदा माहिती कधी असते? दीपवाळीचा पाडवा. हा, त्या दिवशी काय करायचं असतं? ओवाळायचं असतं. कुणी कुणाला? बोला बोला ना. तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? मग बोला, कोणी कुणाला ओवाळायचं असतं? बहिणीनं भावाला भाऊबीजेला प्रतिपदेला. बायकोनी. हा बरोबर आहे बरोबर आहे. कोण? नवऱ्यानं बायकोला. बरोबर आहे. उलट झालं का? नाही नाही, बायकोनं नवऱ्याला. तुम्हाला ओळलं नाही का आतापर्यंत? हा सिद्धू भाऊ मायच्यान म्हणा. ओळलं नाही ऐका. नसल ओवाळलं तर आता येणारी बलिप्रतिपदा लक्षात ठेवा. बलिप्रतिपदा आली का बायकोला आठवण करून द्यायची. अय प्रतिपदा तिलाच म्हणायचं. ओवाळायचं नाही का? ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडायचं नाही. आपण ताट करायचं, कणकेचा दिवा करायचा, देवळीत ताट ठेवायचं आणि मान फिरून घ्यायची. बरोबर आहे. बायासोबत भांडत बसायचं. हा मान्य करतात त्या बघा. नाही म्हणतात. कोणाच्या तोंडाला लागायचं? बायाच्या तोंडाला लागायचं. हा त्या उपाशी राहतील पण बिना बोलण्याच्या राहणार नाही. मला ते एकानं व्हॉट्सअपला पाठवलं, ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. लहानपणी असं म्हणायचे बघा, बेडकीला दगड मारू नको, बायको मुकी भेटते. आता वाटतं मारला असता तर बरं झाला असतो. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसानंतर लक्षात आलं तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. पण हे झाल्यावर कळतं माणसाला काय करावं. हा लय अवघड महाराज. ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडत बसायचं नाही. रुक्मिणी माता म्हणे आज बलिप्रतिपदा आहे, मी तुम्हाला ओवाळणार. भगवंत म्हणले ओवाळणार मी कुठं नाही म्हणतो. आणि देवाला ओवाळायला ताट आणायला रुक्मिणी माता गेल्या. तोपर्यंत पंढरपुरातल्या सर्व भक्ताला पांडुरंगानं सकाळी सकाळी रावळात बोलावून घेतलं. सर्व भक्त रावळात आले. म्हणले देवा एवढ्या सकाळी सकाळी आम्हाला कशाला बोलवलं? म्हणे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा आहे मला. हा एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही आम्हाला कशाला बोलवलं? भगवंत म्हणले आजचे कार्यक्रम तुमच्या डोळ्यासमोर होणार आहे, तुम्ही लाईन धरून उभं राहा. सर्वांना लाईन धरून उभं केलं आणि पांडुरंगानं रुक्मिणी माता यायच्या आत आपलं रूप सर्वांना दिलं. म्हणजे जसा देव दिसायला होता ना पांडुरंग, असे सर्व भक्त बनवले. माणसं सारखे नाही म्हणून ओळखता येतात. सारखे असते तर ओळखता आले असते का? पांडुरंगानं सगळ्यांना सारखं बनवलं. रुक्मिणी माता आरतीचं ताट घेऊन आल्या. पाहतात तर काय रावळात सर्व देवच देव. आता याच्यातला आपला नवरा कोणता आणि ओवाळायचं कुणाला? लाजले गे माया आता कोणा ओवाळू, आता कोणा ओवाळू. इकडे पाहे तिकडे, इकडे पाहे तिकडे, चतुर्भुज गोपाळू. अभंगात त्याचं वर्णन आलं. काकडा म्हणजे काय झोप येत नाही म्हणून थोडी आहे. महाराज म्हणले लाजले गे माय आता कोणा ओवाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. बोला ओवाळू मी गेले माय गेले द्वारके, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिखे. ओवाळू मी गेले माय सखिया माझारी, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज नर नारी. हा काकड्यात त्याचं वर्णन आलं. काकडांनी मन महाराज झोप येत नाही म्हणून थोडाच ह्या घटना घडलेल्या आहेत. पण काकड्याचा अवघड आहे. आता ज्याला काकडा येतो त्याला उठायचा कंटाळा, ज्याला येत नाही त्याला झोप येत नाही.
काकड्याला असा गोड आवाज ऐकाय मिळाला तर नशीब. काकड्याचा आवाज कोंडो कोंडो धाऱ्याना जेवा. बाबा 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 कौर कोंडून धरतो. सोड मोकळा आता. म्हणजे काकडा करतात त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजव. असं आहे ना. नाही जरी तुझ मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे. नाही तयावीन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. काही म्हणतात आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे. महान तू काय गुन्हा. काय